टेस्टी फूड अँड व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत. नमस्कार मंडळी. आजची आपली रेसिपी आहे टोमॅटो घालून केलेली कोबीची भाजी. ती आपण भाजी करणार आहोत. कोबीची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. कोबी मटर केली जाते, डाळ घालून कोबीची भाजी केली जाते. आज मी टोमॅटो घालून कोबीची भाजी करणार आहे आणि कांदा लसूण घालणार नाही आहे. तर आता आपण साहित्य बघूया. इथं टोमॅटो छोटे छोटे 2 चिरून घेतलेले आहेत. हा कोबी चिरलेला आहे. जवळजवळ पाव किलोपेक्षा थोडासा जास्त कोबी आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने लहान मोठा कोबी चिरू शकता. फोडणीसाठी साहित्य आता तेल, त्याच्यानंतर नेहमीचे मसाले आपले जिरे, मोहरी, हिंग वगैरे. त्यानंतर तिखटाची पावडर वापरणार आहे इथं मी, गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ. आणि जिरे पावडरही मी त्यात घालणार आहे. चला तर मग आता आपण फोडणी करूया. छानपैकी आपण ही भाजी करून घेऊया. तेल घेतलेलं आहे आपण फोडणीसाठी 4-5 चमचे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल घेऊ शकता. तेल गरम झाले. आता आपण घालूया मोहरी. पहिल्यांदा मोहरी घालायची. एक 1/2 चमचा, छोटा प्लास्टिकचा चमचा आहे. आता घालायचा हिंग 1 चमचा, अगदी थोडासा घालते वरती. आणि याच्यानंतर घालायचं आहे आता आपल्याला चिरलेला कोबी. कोबी थोडा थोडा घालायचा आणि हलवून मग परत राहिलेला कोबी घालायचा. म्हणजे कोबीची भाजी हलवायची पहिली आणि मग थोडा थोडा वरनं कोबी घालायचा. म्हणजे फोडणी एकसारखी भाजीला लागते. लोखंडाच्या कढईत भाजी करते, त्यामुळं चव अतिशय छान येते. तुमच्याकडे लोखंडाची कढई असेल त्यातही करू शकता, स्टीलची असेल त्यातही करू शकता. आता आपण राहिलेला सगळा कोबी घालून घेऊया. फोडणीमध्ये कोबी घातल्यानंतर चांगलं 5 ते 10 मिनटं परतून घेऊया. कोबीचा जो वास असतो तो सगळा निघून जायला पाहिजे. वास म्हणजे उग्र वास जो असतो तो. आणि त्यानंतर भाजीला अतिशय खमंग अशी चव येते, चवदार होते भाजी खाताना. आपल्या चॅनलवरती टेस्टी फूड अँड ब्लॉग्समध्ये आपण पानकोबीची भाजी असा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. मी पाहिजेच तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तोही तुम्ही व्हिडिओ बघा. आणि ही भाजी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कोबी एकसारखा मधून मधून हलवायचं, गॅस बारीक करायचा, नाहीतर कोबी खालनं करपेल. एक साईड कधीही कोबीची असं भाजत भाजत हे करायचं नाही. प्रत्येक बाजू अशी अलट पलट करायची आहे. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगते, जेणेकरून कोबीची भाजी तुमची खमंग व्हावी. यासाठी कोबी भाजून परतून घेऊया आणि मग तुमच्याशी बोलतो. कोबी आपला चांगला परतून झालेला आहे. आता घालूया टोमॅटो. टोमॅटो सगळ्यात लास्ट घालायचा, कारण टोमॅटो पटकन परतला जातो, त्यामुळे थोडंसं लास्ट घालायचा. आणि टोमॅटोमुळं अतिशय छान चव येते भाजीला. जरी डाळ नाही घातली तरीही काही असं वाटत नाही की डाळ का नाही घातली किंवा काय, भाजी छान लागते. शब्द इकडे तिकडे होतात त्याबद्दल माफी असावी. आणि आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा चॅनलला. आता आपण घालूया मसाले. टोमॅटो चांगला परतून झालेला आहे कोबीमध्ये. टोमॅटो कसा पटकन एकजीव होतो, म्हणजे तेलामध्ये पटकन असा तो हे होतो, काय मुरला जातो. त्यामुळं टोमॅटो लास्ट घालायचा, आधी कोबी चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये. तर आता आपण घालूया मसाले. हळद घालूया पहिल्यांदा, पाव चमचा किंवा थोडीशी जास्त. कलरसाठी आपण हळद घालतो. त्यानंतर अगदी थोडासा हिंग घालणार आहे. तुम्हाला जर घालायचं असेल तर घाला, आवडत नसेल तर फोडणीत घातला आहे तेवढा खूप झाला. आता घालूया तिखट. तिखट तुमच्या आवडीनुसार. मी 1 चमचा घालते तिखट. त्याच्यानंतर घालणार आहे गोडा मसाला.
गोडा मसाला मी हाताने घालते आहे बघा. अशी एकदा मसाले घालून तुम्ही भाजी बनवा. आणि तुम्हाला जर याच्यामध्ये कांदा हवा असेल तर टोमॅटोच्या आधी तुम्ही कांदा पण घालू शकता चिरलेला, पण टोमॅटोही घालू शकता. जिरे पावडर घातलेली आहे थोडीशी. आता मिक्स करूया आणि मग मीठ घालूया. बिना डाळ घालता सुद्धा अशी भाजी छान लागते. मी नेहमी बनवते. घाईच्या वेळेला जर समजा डाळ भिजत घातलेली नसेल किंवा लवकर उठलो आणि डाळ विसरलेली असेल तर त्यावेळेला तुम्ही असा टोमॅटो, मटार जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घालून तुम्ही कोबीची अशी भाजी मसालेदार सुकी छान बनवू शकता. चपातीबरोबर अतिशय छान लागते. लहान मुलांच्या डब्यात सुद्धा ही भाजी देऊ शकता. आता शाळा सुरू झाल्यात, फक्त तिखट तुम्ही कमी जास्त करा जसं मुलं खातील त्याप्रमाणे. आता आपण घालूया मीठ. भाजी परतताच भाजीला वाफ येते आणि शिवाय अर्धवट भाजी शिजलेली असते. चवीनुसार मीठ. चांगली मिक्स करून घेऊया. मी नेहमी अशी भाजी बनवते म्हणून तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली. कोबी हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. आता आपण झाकण टाकूया भाजीच्या वाफेसाठी. याच्यामध्ये पाण्याचा सुद्धा तुम्ही असं हपका म्हणजे शिंपडू शकता आणि झाकण टाकू शकता, पण त्याच्यामध्ये चवीत थोडासा बदल वाटतो मला तरी, म्हणून मी पाण्याचा हपका देत नाही किंवा पाणी शिंपडत नाही. आता टाकूया झाकण. गॅस बारीक करायचा. गॅस बारीक आणि 1-5 मिनिटांनी बघूया. हे बघा कोबीच्या भाजीला वाफ आलेली आहे. चांगलीच ती तुम्हाला दाखवते कशी वाफ निघते बघा. झाकण ठेवलंय तरी पण साईडनं अशी वाफरली पाहिजे चांगली भाजी. बघा मसालेदार कोबीची भाजी. बघा किती छान आणि मस्त झालेली आहे. अशी भाजी तुम्ही करून बघा आणि मुद्दामच मला कमेंट्स करून सांगा की कशी होते. सांगितल्या ह्या पद्धतीने बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. तुमच्या मुलांनाही कोबीची भाजी जर आवडत नसेल तर तीही आवडेल. चला आता गॅस बंद करते आणि काढून घेते एका प्लेटमध्ये. काय मंडळी, मग तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला, आणि भरभरून आपल्या चॅनलला सपोर्ट करा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांचं मनापासून आभार. त्या मंडळींचं पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल ही भाजी कशी बनवली आहे ते. टोमॅटो घालून केलेली कोबीची सुकी भाजी आपली तयार झालेली आहे. मसालेदार कोबीची भाजी. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक केल्याशिवाय जाऊ नका. खूप छान भाजी आपली झालेली आहे. तुम्हाला जवळूनही मी दाखवते. बघा मंडळी, भाजी बघितल्यानंतर ना खरोखर भाजी खाऊ वाटली पाहिजे अशा पद्धतीने मी भाजी बनवलेली आहे. आणि खरंच तुम्हाला भाजी जर आवडली असेल तर मला कमेंट्स करून सांगा. तुम्हीही अशा पद्धतीनं बनवा. परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.